नमस्कार, स्वाद कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण वड्याची रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपीला मी सुरुवात करते. तर वड्यांचं पीठ कसं तयार करतात ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. आता आपण वडे बनवतात कसे ते बघूया. तर इथे आपला वड्याचं पीठ दळून तयार झालाय. तर आपण आता हा वडे बनवायसाठी तयार करूया. तर इथे मी 2 वाट्या पीठ घेते. चवीप्रमाणे मीठ, कलरसाठी हळद. तरी आता मिक्स करून घेऊया असं मीठ चांगला. आता ह्याच्यामध्ये मी 2 कांदे आहेत ते वाटून बारीक करून प्युरी करून घेतलेली आहे. तर प्युरी आहे तशी मिक्स करून घ्यायची. आता ह्याच्यात आपल्याला एकदम उकळतं पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी हा गरम पाणी घेतलंय. पीठ आपल्याला जास्त पातळ नाही मलायचं आहे, थोडा असा घट्टच ठेवायचा सैलसर. थोडं थंड झालेलं आहे. आता आपण हा असं गरम गरम थोडा थोडा मळून घेऊया. तर हा पीठ मळून झाला की आपल्याला 2 तासासाठी फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे आपल्या वड्याचं पीठ मळून तयार झालंय. हा बुका मी एवढं ठेवलंय जाड असं घट्ट, जास्त पातळ नाही करायचं, नाहीतर मग तो फुगल्यानंतर लूज होतो. हा इथं मी आता स्मोक द्यायला तयार करते. तुम्हाला इथे एक मी ट्रिक दाखवते. एक वाटी ठेवूया. तर इथे मी कोळसा असा गरम करत फुलवायला ठेवलेला. तो फुलून झालाय मस्त असा. तर आपण या वाटीत ठेवूया आणि त्याच्यावरती आपण थोडं तेल सोडूया. तर आता मस्त असा वड्यांना वास येईल आपल्या कोळशाचा. तर इथं मस्त असे आपले स्मोकी वडे तयार होतील. तर आता हे आपण 2 तासासाठी झाकून ठेवूया घट्ट असे. तर इथे आपल्याला 2 तास झालेले आहेत. हे आपण साईडला काढूया. तर पीठ आपलं मस्त असं भिजलेलं आहे. आता आपण वडे थापायला सुरुवात करूया. प्लास्टिकची पिशवी घेतली, तुम्ही केळीचं पान वगैरे घेऊ शकता. थोडासा पाण्याचा हात लावायचं आणि छोट्या छोट्या अशा गोळ्या करून घ्यायच्या. आता आपण हा वडा सोडूया. तर वडा आपला मस्त असा टम्म फुगलाय दोन्ही साईडनी मस्त. अजिबात त्याला काही करायला झालं ना, अलगद असं मस्त मोठाच्या मोठा झालाय. तर हा बघा असा मस्त आपला वडा तयार आहे. पहिलाच वडा मस्त फुगलेला आहे. तर आपण काढून घेऊया.
इथे आपले वडे मस्त असे तयार झालेले आहेत. तुम्ही कोणत्याही रश्श्याबरोबर, चिकनच्या किंवा व्हेजच्या रश्श्याबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.